जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069। श्री संत सद्गुरु गोदड़ महाराज की जय। जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। कर्जत नगर पंचायतमध्ये पुन्हा एकदा आज नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाल्या। कर्जत नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावर आज अविश्वास प्रस्तावाबाबत विशेष सभा बोलवण्यात आली होती। यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर संतोष मेहत्रे यांच्या विरोधात 11-0 या मताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे, अशी माहिती पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा छाया सुनील शेलार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। तर गटनेते प्राध्यापक सतीश काका पाटील यांनी अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करणार असं या ठिकाणी सांगितलं आहे। कर्जत नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षा संतोष मेहत्रे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाबाबत आज विशेष सभा बोलवण्यात आली होती। नगरपंचायतच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। उपनगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे आणि मतदारसंघाचे लक्ष लागले होते। पाहूया यावेळी पीठासन अधिकारी काय म्हणाल्या। मागील काही दिवसापासून कर्जत शहराच्या नागरिकांची जी कुचंबना होत होती, त्या कुचंबनेसाठी आणि जनतेच्या हितासाठी आदरणीय राम शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार यांच्या दोन्ही पक्षामध्ये खालच्या लेवलवर म्हणजे गाव पातळीवर आम्ही एकत्र येऊन लोकांच्या हितासाठी ही युती केली आणि त्यासाठी आम्ही बहुसंख्येने हा ठराव मंजूर झाला आणि संतोष आप्पा मेहत्रे यांच्यावर अविश्वास मंजूर झाला। दिनांक 15 रोजी विद्यमान उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावरती अविश्वासाच्या ठरावाची विशेष सभा होती आणि या विशेष सभेमध्ये आज या ठिकाणी बहुमताने संतोष आप्पा मेहत्रे यांना पदावरून काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या विरोधात बहुमत झाल्यामुळं आजचा हा ठराव पारित करण्यात आलेला आहे पीठासीन अधिकाऱ्यांच्या नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली। आणि खऱ्या अर्थानं हे नगराध्यक्षावरील अविश्वास आणि आज उपनगराध्यक्षावरील अविश्वास याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष जरी एकत्र असले तरी पण या ठिकाणी नामदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते आणि या ठिकाणी रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काम करते। परंतु ही स्थानिक पातळीवरती झालेली युती आहे। या युतीशी आमदार रोहितदादा पवार यांचा कसलाही थेट संबंध नाही। आम्हा 4 नगरसेवकांना त्यांनी अधिकार दिले होते की स्थानिक लेवलला तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तुम्ही विकासाच्या लोकांच्या गरजेच्या दृष्टीने घ्यावा। म्हणून आजचा जो उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्यावरचा ठराव हा बहुमत मागील 10/7 नगराध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव आलेला होता आणि त्याच दिवशी आम्ही उपाध्यक्ष संतोष सोपान मेहत्रे यांच्यावर सुद्धा अविश्वास दाखल केलेला होता आणि त्याची आज विशेष सभा पीठासीन अधिकारी या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा छायाताई शेलार यांच्या अध्यक्षतेखाली
आज विशेष सभा झाली. मी स्वतः गटनेता असल्या कारणानं मी सर्वांना व्हीप बजावलेला होता. मी मेल केलेला होता, व्हॉट्सअप केलेला होता आणि पेपरला जाहिरातसुद्धा दिलेली होती. आणि हे सर्व करत असताना मी आज या विशेष सभेला उपस्थित सर्व नगरसेवकांना आवाहन केलं होतं की संतोष सोपान मेत्रे यांच्यावर मी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे. आपण अविश्वास ठरावाच्या बाजूने सर्वांनी मतदान करावं. हात वर करून सर्वांनी मतदान केलं आणि बहुमतानं संतोष सोपान मेत्रे यांच्यावर अविश्वास ठराव हा पारित झालेला आहे. मी सर्व उपस्थितांचं मी मनापासून आभार मानतो. आदरणीय रामजी शिंदे साहेब व आमदार रोहितदादा पवार हे खालच्या पातळीवर कर्जत शहरामध्ये फक्त नगरपंचायतच्या क्षेत्रामध्ये आम्ही हे सहमती एक्सप्रेस ही आमची फक्त येणाऱ्या इलेक्शनपुरते आहे. आम्ही हे सहमतीने कर्जत शहराचा विकास करू. नगराध्यक्षा छायाताई शेलार यांच्या नेतृत्वाखाली नामदेव बाप्पू आम्हाला सहकार्य करतील, त्यांचे सर्व नगरसेवक सहकार्य करतील आणि ही सहमती एक्सप्रेस ही फक्त इलेक्शन जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत राहील. पुढचा विषय हा पुढं राहील. आणि ह्या विशेष सभेला आज संतोष सोपान मेत्रे यांच्यावर अविश्वास ठराव हा पारित झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. बैठकीला उपस्थित नाही, तुम्ही तर व्हीप जारी केला असं नाही, त्याच्यावर काय कारवाई? जे नगरसेवक आज मी व्हीप बजावून सुद्धा उपस्थित नाहीत त्यांच्यावर आजच आम्ही कार्यवाही करणार आहोत. ते 100% अपात्र होणार, कारण कायद्यात तशी तरतूद आहे. आम्ही लगेच कलेक्टरकडे हे जे हजर राहिले नाहीत त्यांच्यावर आम्ही लगेच कार्यवाही करणार आहोत. 12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरणे व प्रात्यक्षिक साहित्यांनी परिपूर्ण प्रयोगशाळा, नोकरी व करिअर मार्गदर्शन सुविधा केंद्र, सुसज्ज व सोयीस्कर स्टार्टअप्स. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त. प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे. मोबाईल नंबर 7722053503. प्राध्यापक राहुल मेहत्रे. मोबाईल नंबर 7722053510.